पृथ्वीराज चौहान आणि संजुक्ता, एक अमर प्रेमकथा। कधी कधी प्रेम आणि शौर्य एकत्र येऊन इतिहास घडवतात। अशीच एक कथा आहे पृथ्वीराज चौहान आणि संजुक्ताची, शौर्य, प्रेम आणि बलिदानाने भरलेली। दिल्ली आणि अजमेरचा राजा पृथ्वीराज चौहान आपल्या शौर्यासाठी संपूर्ण भारतभर प्रसिद्ध होता। तो अत्यंत पराक्रमी योद्धा होता, धनुर्विद्येत तरबेज आणि न्यायप्रिय राजा म्हणून ओळखला जात असे। त्याने अनेक युद्धे जिंकली आणि आपल्या शत्रूंना नामोहरम केले। त्याच्या धैर्याची आणि शौर्याची कीर्ती इतकी पसरली होती की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण त्याच्या गुणगौरवाच्या कथा सांगत। त्याच्याविषयी ऐकून त्याच्यावर मोहित होणाऱ्या अनेक राजकन्या होत्या, पण त्याच्या हृदयात एकाच राजकुमारीसाठी प्रेम होते, राजकुमारी संजुक्ता। काशीचा राजा जयचंद गहडवाल याची मुलगी संजुक्ता ही अतिशय सुंदर, बुद्धिमान आणि धाडसी होती। ती आपल्या सौंदर्याबरोबरच तीव्र इच्छाशक्ती आणि स्वाभिमानासाठी प्रसिद्ध होती। संजुक्ताने पृथ्वीराजचे शौर्य लहानपणापासून ऐकले होते। तिच्या मनात त्याच्याविषयी अपार प्रेम निर्माण झाले होते। जरी तिने त्याला प्रत्यक्ष पाहिले नव्हते, ती नेहमीच स्वतःशी म्हणत असे, मी लग्न करणार तर फक्त पृथ्वीराजशीच। पण तिच्या या इच्छेला एक मोठा अडथळा होता, तिचा वडील राजा जयचंद। राजा जयचंद आणि पृथ्वीराज यांच्यात जुने वैर होते। जयचंद पृथ्वीराजचा द्वेष करत असे, कारण पृथ्वीराज त्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आणि लोकप्रिय राजा होता। जयचंदला हे खटकत होते की पृथ्वीराजची सत्ता संपूर्ण उत्तरेत वाढत होती आणि तो दिल्लीचा राजा झाला होता। जयचंदने आपल्या मुलीचे स्वयंवर आयोजित केले आणि भारतभरातील सर्व मोठमोठ्या राजांना आमंत्रित केले, पण त्याने पृथ्वीराजला निमंत्रण दिले नाही। इतकेच नाही तर जयचंदने पृथ्वीराजचा एक सोन्याचा पुतळा दरवाजाजवळ उभा केला आणि त्यावर लिहिले, हा राजा अपात्र आहे, त्यामुळे त्याचा प्रवेश निषिद्ध आहे। हे पाहून सर्व राजे हसले, पण संजुक्ता मात्र संतापली। स्वयंवराच्या दिवशी सुंदर पोशाखात सजलेली संजुक्ता राजसभेत आली। तिने एकामागून एक सर्व राजांकडे पाहिले। प्रत्येकाने तिला आपला हात पुढे केला, पण ती मात्र शांत होती। नंतर कोणालाही काही कळायच्या आत संजुक्ताने सरळ पृथ्वीराजच्या पुतळ्याजवळ जाऊन त्याला वरमाळा घातली। संपूर्ण दरबार स्तब्ध झाला। जयचंद क्रोधाने लाल झाला, पण त्याच वेळी पृथ्वीराज चौहान आपल्या घोडास्वारांसह स्वयंवराच्या ठिकाणी येऊन पोहोचला। तो थेट संजुक्ताजवळ गेला आणि तिला आपल्या घोड्यावर बसवले। जयचंदने सैन्य पाठवून पृथ्वीराजला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण पृथ्वीराज आणि त्याचे योद्धे वेगाने बाहेर पडले आणि संजुक्ताला आपल्या किल्ल्यात घेऊन गेले। हा जयचंदसाठी मोठा अपमान होता। त्याने पृथ्वीराजला धडा शिकवण्यासाठी मोहम्मद घोरी या अफगाण शासकाशी हातमिळवणी केली। ताराईंच्या पहिल्या युद्धात 1991 पृथ्वीराजने घोरीला पराभूत केले, पण दुसऱ्या युद्धात 1992 पृथ्वीराजचा पराभव झाला आणि त्याला कैद करण्यात आले। कैदेत असताना पृथ्वीराजला अंध करण्यात आले, पण त्याच्यासोबत असलेला कवी चंदबरदाईने त्याला एक युक्ती सांगितली। घोरीने पृथ्वीराजच्या धनुर्विद्या कौशल्याची परीक्षा घ्यायचे ठरवले आणि त्याला एक टार्गेट हिट करण्यास सांगितले। त्याचवेळी चंदबराईने एका कवितेतून संकेत दिला की घोरी कोठे बसला आहे। पृथ्वीराजने आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि घोरीचा वध केला। त्यानंतर पृथ्वीराज आणि चंदबरदाईने एकमेकांना तलवारीने मारले, जेणेकरून शत्रूच्या हाती पडायचे नाही। संजुक्ताच्या शेवटाबद्दल विविध कथा आहेत। काही म्हणतात की तिने जौहर म्हणजे आत्मदहन केले, तर काही म्हणतात की ती आपल्या पतीच्या मृत्यूनंतर स्वतःच युद्धात उतरली। ही कथा प्रेम, शौर्य आणि बलिदानाचे अनोखे उदाहरण आहे, जी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे।